बावरे मन भाग 4. दिव्या फोन ठेवताच रडायला लागते. ती स्वतःला दोष देत असते. दिव्या रडतच निघते. तिला काही सुचत नसते. ती तशीच बाहेर पडते. ती पाटील मेन्शनला पोचते. फ्लॅशबॅक. दिव्याचा फोन वाजतो. ती उचलते. समोरचा व्यक्ती समोरील व्यक्ती बोलते. हॅलो दिव्या, मी आलोक बोलतोय. दिव्या बोलली, हा बोल ना. आलोक बोलला, अधिराजचा ॲक्सिडेंट झाला आहे काल. त्याला खूप लागलं आहे. तो काल सारखं तुझं नाव घेत होता. प्लीज तू येशील ना. दिव्या बोलली, हो मी लगेच येते. पाटील मेन्शन ही भव्य दीप होता. ती आता येते. ती थोडी घाबरलेली असते. ती आत येते. तेथील कामं करणारे काका बोलले, कोण पाहिजे ताई. दिव्या बोलली, काका अधिराज आहे का. काका बोलले, तिला आत बोलावत मॅडम. अधिराज बाबाला भेटायला एक मुलगी आली आहे. अधिराजची मॉम तिला आत बोलावतात. दिव्या बोलली, नमस्ते आंटी, माझं नाव दिव्या आहे. मी अधिराजला भेटायला आले आहे. बिझी बोलली, बाळ इकडे ये. दिव्या त्यांच्याजवळ जाते. ती त्यांना नमस्कार करते. पण त्या तिला उभं करतात आणि रागात बघतात. दिव्या बोलली, माझं काही चुकलं का. जरा घाबरतच बोलली. अधिराजची मॉम बोलली, नाही बाळ, तुझं काही नाही चुकलं. त्यांना तुझी मजाक उडवत आहे. दिव्या बोलली, काय बिझी, तुम्ही किती घाबरवलात मला. दिव्याचा स्वभाव अधिराजच्या मॉम आणि बिझीला खूप आवडतो. दिव्यालाही त्यांना भेटून छान वाटतं. त्याचा गप्पामध्ये वेळ कुठे जातो समजतच नाही. अधिराजची मॉम दिव्याला बोलते, दिव्या बाळा, तू येत जात राहा ना अधूनमधून, आम्हाला आवडेल. आणि जा, तुला अधिराजला भेटायचं आहे ना. दिव्या बोलली, हो आंटी, मी नक्की येते. हो, मी आलेच भेटून. घरातील कामं करणारे काका तिला अधिराजच्या रूम बाहेर सोडतात. दिव्या आत जाते. अधिराज बेडवर डोळे बंद करून बसलेला असतो. डोक्यावर पट्टी, हाताला खरचलेलं, पायाला प्लास्टर, चेहरा मलूम झाला होता. तिला कसं तरीच होतं. ती त्याला बघत असते. अधिराज तिला बोलतो, आता तिथेच उभी राहणार आहेस का. आणि किती वेळ झाला तुला येऊन. दिव्या बोलली, अरे आले आहे ना. किती चिडतोस खाली. आंटी आणि बिझी भेटल्या, त्यांच्याशी बोलत होते. असं डायरेक्ट थोडी तुझ्या रूममध्ये येणार. आणि तसंही तू माझ्यावर का चिडतो आहेस. मी थोडी सांगितलं होतं तुला हातपाय मोडायला. अधिराज बोलला, हो का, तू नाही सांगितलंस. मग काय एका फोनवर आलीस मला भेटायला. आणि तुझा चेहरा सांगतो आहे तू रडली आहेस. कबूल कर, प्रेम करते का नाही माझ्यावर. दिव्या नजर चोरत बोलते, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. विनाकारण तुला माझ्यामुळे त्रास झाला म्हणून आले मी तुला भेटायला. माझं नाही आहे तुझ्यावर प्रेम. अधिराज बोलला, उगीच वाचलो मी. मेलो असतो तर बरं झालं असतं. तसंही तुला काय फरक पडतो मी असण्याने किंवा नसण्याने. जा तू, नको माझी काळजी करूस. दिव्या त्याच्या तोंडावर हात ठेवते. ती रागात त्याला एक ठेवून देते. दिव्या म्हणाली, काय बोलतो आहेस तू. तुला तरी कळत आहे का. काय ऐकायचं आहे तुला. मग एक. हो, आवडतोस तू मला. करते मी तुझ्यावर प्रेम. झालं तुझं मनासमाधान, जाते मी. दिव्या जायला लागते तर अधिराज तिचा हात हातात धरून परत त्याच्या बाजूला बसवतो. अधिराज बोलला, नाही जायचं तू मी सांगितल्याशिवाय. अधिराज तिच्या कमरेत हात टाकून तिला जवळ ओढतो. दिव्याचे हार्टबीट वाढतात. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघत असतात. अधिराज तिला बघून जवळ ओढतो. त्याची नजर तिच्या थरथरत्या ओठावर स्थिरावते. तो तिचे ओठ त्याच्या ओठाने बंदिस्त करतो. आज दोघांचाही पहिला वहिला किस होता. अधिराज तिला डीप किस करतो आणि बाजूला होतो. दिव्या लाजून बोलते, अधिराज, तुला जरा पण काही वाटत नाही ना. आपण तुझ्या घरी आहोत. कोणी आलं म्हणजे काय विचार करतील. अधिराज बोलला, कोणी नाही बघत. तू एवढी लाजाळू असशील असं वाटलं नव्हतं मला. आणि मी बोललो होतो ना तू स्वतःहून येशील माझ्याजवळ. बघ आलीस की नाही. दिव्या बोलली, पण काय गरज होती तुला गाडी रागात चालवायची. काही कमी जास्त झालं असतं मग. अधिराज बोलला, मग काय करू. तू मला इग्नोर करत होतीस. माझी चिडचिड होत होती. दिव्या बोलली, एवढा राग बरा नव्हे मिस्टर अधिराज. अधिराज बोलला, तू आहेस ना आता मला सांभाळायला. परत तिच्या ओठांवर हलकं किस करतो. दिव्या बोलली, काय चाललं आहे तुझं. तुला फक्त चान्स हवा असतो माझ्याजवळ येण्याचा. मी जाते आता, काळजी घे. घरी गेले की करते कॉल. अधिराज बोलला, नाही, तू नाही जायचं. मला नाही करमणार तू गेली की. आणि तसंही थोडे दिवस मग तुला कायमचं इथे घेऊन येईल. दिव्या बोलली, मला जावं लागेल आधी. आणि उद्या येईल ना मी परत भेटायला. आणि इथे येऊन राहायला बराच वेळ आहे अजून.
आपलं शिक्षण बाकी आहे, तुलाही मोठं व्हायचं आहे. अधिराज आणि दिव्या मिठीतच असतात की अमित दोर नॉक न करता आत येतो. दोघे लगेच वेगळे होतात. दिव्या अमितला बघून शॉक होते. अमित चिडायचं नाटक करते. अमित बोलला, काय चालू आहे इथे? अधिराज, आणि ही मुलगी कोण आहे? अधिराज बोलला, भाई ती माझी फ्रेंड आहे, मला भेटायला आली होती. अमित बोलला, असं मिठी मारून? नक्की फ्रेंड्सच आहात ना? अधिराज बोलला, म्हणजे नाही, म्हणजे हो हो. याला काय सांगू? दिव्या बोलली, दादा आमचं प्रेम आहे एकमेकांवर. अमित बोलला, मला बोलायचं आहे तुझ्याशी. अधिराज बोलला, भाई तुला काय बोलायचं आहे तिच्याशी? तो जरा घाबरूनच बोलतो. अमित बोलला, ते आमचं आम्ही बघून घेऊ. अमित बाहेर निघून जातो. त्याच्या मागे दिव्याही बाहेर जाते. अमित तिला त्याच्या रूममध्ये घेऊन जातो. तिथे पहिलेच अधिराजची मॉम आणि बिझी बसलेल्या असतात. दिव्या बोलली, अमित दादा, अधिराज तुझा भाऊ आहे, मला नव्हतं माहीत. अधिराजची मॉम बोलली, अमित काय चालू आहे, आम्हाला सांगशील का? आणि तुम्ही दोघे एकमेकांना ओळखतात का? अमित बोलला, हो सांगतो मॉम, तुला माझा मित्र माहीत आहे ना, राम, आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. मॉम बोलली, हो त्याला कसं विसरेन, मी टॉप बिझनेस मॅन आहे तो, सध्या पेपर आणि न्यूजमध्येही झळकतो. पण त्याचं काय? अमित बोलला, ही त्याची लहान बहीण आहे दिव्या, आणि अजून एक तुमची होणारी लहान सून बरं का. बिझी बोलली, काय सांगतोस? मला तर नात सून पसंत आहे बाबा. दिव्या बोलली, आंटी आणि बिझी, तुम्हाला एक प्रॉमिस द्यावं लागेल. तुम्ही माझी खरी ओळख कोणालाच सांगणार नाहीत, कारण अधिराजलाही माझी खरी ओळख माहीत नाही आहे. त्याच्यासाठी मी एक साध्या घरातील मुलगी आहे. कराल ना एवढं माझ्यासाठी प्लीज? आंटी बोलली, पण बाळा, या सगळ्याची काय गरज आहे? तू का तुझी ओळख लपवली आहे? अमित बोलला, तिच्या सेफ्टीसाठी आहे हे सगळं, तिच्यावर असणारा धोका. अमित त्याच्या मॉम आणि बिझीला सगळं सांगतो. बिझी बोलली, बाळा काळजी घे स्वतःची, आणि काहीही लागलं तर हक्काने सांग, तुझंच घर आहे हे. दिव्या बोलली, हो नक्की सांगेन, आणि आता येते मी, उद्या येईल परत, दादाला हीच नाही सांगितलं मी. अधिराजला ही भेटून येते. दिव्या बोलली, अधिराजच्या रूममध्ये येते. अधिराज ती येताच तिच्या मागे प्रश्न विचारतो. अधिराज बोलला, दिव्या काय झालं भाई, काय बोलला तुला? दिव्या बोलली, काही नाही, तू उगाच टेन्शन घेतो आहेस, तू आता आराम कर, घरी गेले की फोन करते. अधिराज बोलला, तू जा, पण मला प्रॉमिस कर, उद्या मला भेटायला येशील, आणि आता मला एक किस देऊन जा. दिव्या बोलली, मिस्टर अधिराज, पहिलेच पाय मोडला आहे, आता तुला हात मोडायची हौस आहे का? जास्त लाडात येऊ नकोस, चल झोप चुपचाप. अधिराज चिडून बोलला, जा, काही नको आहे मला, तू कधीच चांगलं बोलणार नाहीस माझ्याशी. दिव्या त्याच्या जवळ येते. आले, माझ्या बापूला लाग आला, बघू किती लाग आला. दिव्या त्याच्या गालावर किस करून पडून जाते. अधिराज ही हसत त्याच्या केसांवर हात फिरवतो. तर इकडे रिधिमा ऑफिसमध्ये काम करत असते. तिथला पिऊन तिला रामाने बोलावल्याचा निरोप देतो. रिधिमा मॅडम भीतभीतच त्याच्या कॅबिनकडे जायला निघते. रिधिमा बोलली, मे आय कम इन सर? राम बोलला, एस कम इन. रिधिमा बोलली, बोलावलं का सर? नो रिस्पॉन्स. रिधिमा आत येते. त्याच्या कॅबिनवर नजर फिरवते. खूप प्रशस्त होती त्याची कॅबिन, सगळीकडे काच, कॅबिनमधून सगळं बाहेरचं दिसायचं, पण बाहेरील माणसाला आतमधलं काहीच दिसायचं नाही. छान इंटेरियर केलं होतं त्याच्या कॅबिनमध्ये, कारण त्याला सगळं परफेक्ट लागायचं. राम त्याचं डोकं लॅपटॉपमध्ये होतं. राम बोलला, आवडली कॅबिन? रिधिमा बोलली, हो सर, खूप आवडली, एकदम भारी आहे. बिचारी, आपण काय बोललो म्हणून ती रामकडे घाबरून बघायला लागली. राम बोलला, बघून झालं असेल तर कामाचं बोलायचं का? रिधिमा बोलली, मान खाली घालून, सॉरी सर. राम ओरडल्यामुळे तिच्या गंगा जमुना डोळ्यातून बाहेर पडायचंच बाकी होत्या. राम बोलला, मिस रिधिमा, रिलॅक्स, पाणी प्या. बिचारा थोडा गोंधळला, पण आपल्या पहिल्या अवतारात येत तो. सो मिस रिधिमा, काम कसं चालू आहे, सगळं समजतं आहे ना? काही प्रॉब्लेम? रिधिमा बोलली, नाही सर, सगळं स्टाफ खूप छान आहे, आणि सपोर्ट करणारा आहे, फक्त मला बिचरीज पुढे बोलवेना. बोलणारा तरी कसं? ज्याच्याबद्दल बोलायचं आहे तो वाघ समोर बसला होता ना. राम बोलला, फक्त काय? भुवया उंचावत बोलला. रिधिमा मनात बोलली, आता यांना काय सांगू? यांना बघितलं की मला यम आठवतो.
याचा चेहरा रागात शाकालसारखा दिसतो. नको बाबा, मी बोलले तर माझं काही खरं नाही. रामला बोलायला कुणाल आत येतो. रिधिमा कुणालला बघताच स्माईल करते. काय करणार तिला कुणालच दीपूचा दादू वाटतो. कुणाल बोलला, बॉस आपल्याला आता बाहेर जायचं आहे. राम बोलला, ओके मिस रिधिमा तुम्ही जाऊ शकता. राम निघून जातो. रिधिमा तो जाताच लांब श्वास घेऊन सोडते आणि मनात रिधिमा बोलली, बरं झालं बाबा शाकाल गेले, नाहीतर मी काय सांगणार होते. राम परत कॅबिनमध्ये येतो. रिधिमा त्याला जे बोलली त्याने सगळं ऐकलं होतं. राम बोलला, मिस रिधिमा. रिधिमा तर त्याचा आवाज ऐकून घाबरते. तिला आता रडावं की हसावं ते समजत नाही. ती पटकन टर्न होण्यासाठी जाते. त्यात तिचा बॅलन्स जातो. ती पडणारच की राम तिच्या कमरेत हात टाकून जवळ ओढतो. रिधिमा घाबरून डोळे बंद करते. राम तर तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत असतो. रिधिमा हळूच एक डोळा उघडते. स्वतःला रामच्या इतक्या जवळ बघून तिचं हृदय जोरजोरात धडकत असतं. रिधिमा बोलली, सर. तरी त्याला ऐकून जात नाही. ती जोरात ओरडते, सर. तो दचकून तिला सोडूनच देतो. ती खाली पडते आणि ओरडते, आऊच. राम बोलला, गोंधळून मिस रिधिमा, सॉरी, लागलं का तुम्हाला? रिधिमा बोलली, इट्स ओके सर, मी ठीक आहे. रिधिमा निघून जाते आणि राम तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत स्माईल करतो आणि तोही त्याच्या कामासाठी निघून जातो. दिव्या अधिराजच्या घरून निघते. संध्याकाळ झालेली असते. तिला खूपच भूक लागलेली असते कारण तिने सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. ती ड्रायव्हर काकांना फोन लावून बोलावून घेते. ती गाडीत जाऊन बसते. दिव्या बोलली, काका गाडी रेस्टॉरंटला घ्या. ड्रायव्हर बोलला, ओके ताई. ड्रायव्हर काका रेस्टॉरंटला गाडी घेतात. दिव्या आत जाऊन बसते. एका टेबलवर जाऊन बसते. सगळे तिच्याकडे बघत असतात कारण तिने साधे कपडे घातलेले असतात. दिव्याला अवघडल्यासारखं होतं पण ती इग्नोर करते. वेटर बोलला, मॅम ऑर्डर प्लीज. दिव्या, 1 फ्राईड राईस, पनीर मसाला आणि रोटी. दिव्या व्हेजिटेरियन असते पण ती खूप खाण्याची शौकीन असते. ती डाएट वगैरे कधीच पाळत नसते. तरी बिचारी बारीक असते. तिची ऑर्डर येताच ती जेवणावर तुटून पडते. दिव्या खाण्यात व्यस्त असते तर त्याच हॉटेलमध्ये विक्रम मीटिंगसाठी आलेला असतो. त्याचं लक्ष दिव्याकडे जातो. त्याने ब्लॅक 3 पीस सूट केस जेल लावून सेट केलेले, हातात ब्रँडेड वॉच, पायात ब्लॅक शूज, त्यात फिट बॉडी, सगळे त्याच्याकडे बघत असतात. तो दिव्याजवळ येतो. विक्रम बोलला, हाय दिव्या. दिव्या बोलली, हाय, तुम्ही इथे? विक्रम बोलला, हो, माझी मीटिंग होती इथेच. जात होतो तू दिसलीस मग आलो तुला भेटायला. आणि काय ग, या वेळेला लंच? दिव्या बोलली, हो, आज थोडा उशीरच झाला. बाहेरच स्टॉलवर खाल्लं असतं पण मला बाहेरचं जास्त सहन नाही होत आणि त्यात दादूला नाही आवडत. मी बाहेर खाल्लेलं मग इथे आले. पण खरं सांगू, या जेवणाला पाणीपुरीची टेस्ट नाही. मी एवढंच खाल्ली पाणीपुरी, पण मी तर फॅन झाले तिची. पण दादू नाही खाऊ देत मला. विक्रम बोलला, बरोबर आहे, तुझ्या दादूचं नाही खायचं असं रस्त्यावरचं. आणि आज खूप छान दिसत आहेस. म्हणजे सिम्पल ड्रेसमध्येही छान दिसतेस तू. दिव्या बोलली, मन साधं असलं की सगळं चांगलं असतं. तुमचं मन चांगलं आहे म्हणून तुम्हाला सगळं चांगलं दिसते. आता बिचारीला काय माहिती, ज्याला ती चांगला समजत आहे तो खरा कसा आहे. विक्रम बोलला, तुला माझ्याशी मैत्री करायला आवडेल का? दिव्या बोलली, हो, का नाही, मला आवडेल तुमच्यासोबत करायला मैत्री. अरे तुम्हाला विचारलंच नाही मी. तुम्ही काय घ्याल? विक्रम बोलला, कॉफी चालेल. दिव्या बोलली, ओके. ती त्याला कॉफी आणि स्वतःसाठी आईस्क्रीम मागवते. दिव्या त्याच्याशी बोलून निघून जाते. विक्रम मनातच विचार करत बोलला असतो. विक्रम बोलला, दिव्या, आज तू माझी मैत्री स्वीकारली आहेस. तसंच एक दिवस माझं प्रेमही स्वीकारशील. तुला सगळी सुख तुझ्या पायाशी आणून ठेवेल. तू जरी माझं प्रेम नाही स्वीकारलं तरी तुला माझ्याजवळच यावं लागेल. दिव्या घरी येते. घरी येताच पहिले अधिराजला कॉल करते. दिव्या बोलली, काय रे, मोबाईलवरच बसला होतास की काय? लगेच उचलला तो. अधिराज बोलला, मी कधीपासून तुझ्या फोनची वाट बघतो. तुला निघून तर बराच वेळ झाला. मग एवढा उशीर लागतो का? उशीर होणार असेल तर कळवायचं ना. दिव्या बोलली, काय झालं चिडायला तुला? किती चिडतोस तू? जा बाबा, नेहमी चिडतो तू माझ्यावर. अधिराज बोलला, सॉरी ना बच्चा, तुझा फोन आला नाही म्हणून चिडचिड झाली माझी. यार, मला खूप आठवण येत आहे तुझी. दिव्या बोलली, आता तर भेटलो ना आपण, आणि तसंही उद्या येईलच मी परत. आता थोडा आराम कर. एक्झाम जवळ आली आहे. लवकर बरं व्हायचं आहे ना. चल, तू झोप उठला की कॉल कर. अधिराज बोलतो, ओके, लव यू बच्चा. दिव्या बोलली, लव यू टू बाबू.
दिव्या कॉल कट करते. तिला तिच्या गँगची आठवण येते. तिने आज काहीच कळवलं नव्हतं त्यांना. ती सगळ्यांना मेसेज करून एका गार्डनमध्ये बोलावते. दिव्याही पोचते. सगळे येतात. श्वेता बोलली, दीपू काय झालं, सर्व ठीक आहे ना, या वेळेला भेटायला बोलावलंस? समृद्धी बोलली, सध्या तुझं काय चालू आहे, आज ही कॉलेजला आली नव्हतीस, नक्की काय लपवत आहेस तू आमच्यापासून? परिमल बोलला, तुम्ही दोघी गप्प बसता का, तिला बोलू द्या ना. दिव्या बोली, मला तुम्हा सगळ्यांना काही सांगायचं आहे. जे मी सांगेल ना ते नीट ऐका. आणि परिमल, खास करून तू चिडू नकोस. नीलम बोलली, असं काय सांगणार आहेस तू? दिव्या बोलली, अधिराजने मला प्रपोज केलं, तसं मी तुम्हाला सांगितलं होतंच आधी. जरा ती घाबरूनच बोलते. सगळे एकसाथ बोलतात. काय? श्वेता बोलली, काय म्हणालीस? अधिराज पाटील, ज्याच्या मागे सगळ्या कॉलेजच्या मुली वेड्या आहेत, त्याने तुला प्रपोज केलं? परिमल बोलला, मी तुला बोललो होतो ना दीपू, त्याला इग्नोर कर असं. मग का तू भेटलीस त्याला? दिव्या बोलली, मी थोडी स्वतः त्याला भेटायला गेले. ती सगळं सांगते त्यांच्याबद्दल बोलणं. आकाश बोलला, मग तुझं काय उत्तर आहे? दिव्या बोलली, मी त्याला हो बोलले, म्हणजे मी घाईत निर्णय नाही घेतला आहे. तसंही मला तो आवडत होताच, फक्त कन्फर्म नव्हतं एवढंच. पण मला जेव्हा कळलं की त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे, असं वाटलं माझा कोणी श्वास काढून घेत आहे, असंच वाटलं मला. मग मला कळालं की मी त्याच्या प्रेमात पडले आहे. परिमल बोलला, आता तुझं ठरलंच आहे तर आम्ही काय बोलणार? दिव्या बोलली, ठरवून थोडी ना झालं प्रेम, ते तर आपोआप झालं. प्लीज रागवू नका ना, तुम्ही सगळे जवळचे आहात. मला तुम्हाला दुखावून मी तरी कशी खुश राहू? श्वेता बोलली, दीपू आम्हाला काय प्रॉब्लेम असेल, तू खुश तर आम्ही खुश. आकाश बोलला, हो पण आम्हाला विसरू नकोस. पण दिव्या बोलली, एक वेळ मी श्वास घ्यायला विसरेल, पण तुम्हाला कधीच विसरणार नाही, हा वादा आहे दिव्याचा. समृद्धी बोलली, या रिधिमाला आपण सांगावं लागेल ना, आपण या संडेला फिरायला जायचं का? परत एक्झाम सुरू होईल. नीलम बोलली, हो ना, जाऊ कुठेतरी इथेच जवळपास, एका दिवसात रिटर्न येऊ. दिव्या बोलली, ठरवू आपण, चला आता उशीर झाला आहे, घरी जाऊया. आता उद्या मी लेट येईल कॉलेजला. सगळे घरी गेले की कळवा. सगळे आपापल्या घरी निघून जातात. दिव्याही घरी येते. राम अजून आलेला नसतो. दिव्या त्याची वाट बघत असते. थोड्या वेळात रामही येतो. राम बोलला, सॉरी पिल्लू, उशीर झाला थोडा. काय करू, मीटिंग होती. तू जेवलीस का? दिव्या बोली, नाही मला भूक नाही आहे, तुझ्यासाठी सांगते ताट करायला. राम बोलला, काय झालं माझ्या पिनूला भूक नसायला? आणि दुपारी कोण भेटलं होतं पिनू तुला? दिव्या बोलली, अरे दुपारी नाही, संध्याकाळी ते विक्रम पाटेकर भेटले होते. मी हॉटेलमध्ये गेले होते, त्याच हॉटेलमध्ये मीटिंग होती. तू काळजी नको करूस. राम बोलला, इतकंच सांगेन, सांभाळून राहा बस. दिव्या रूममध्ये येते. अधिराजसोबत थोडा वेळ बोलून झोपून जाते. सकाळी परत अधिराजकडे जायचं असल्यामुळे लवकर आवरून ती पाटील मेन्शनमध्ये पोचते. अधिराजची मॉम तिची वाटच बघत असतात. दिव्या बोलली, गुड मॉर्निंग आंटी. अधिराजची मॉम बोली, गुड मॉर्निंग बेटा, ये बस ब्रेकफास्ट कर. दिव्या त्यांच्या मागे किचनमध्ये जाते. दिव्या त्यांना बोलते, आंटी मी मदत करू का? अधिराजची मॉम बोलली, नको बाळा, तू बस, बघू मी येतेच बाहेर. दोघी बाहेर येतात. अधिराजची मॉम दिव्याला स्वतःच्या हाताने भरवतात. त्यांचं प्रेम बघून तिच्या डोळ्यात पाणी येतं. आज तिची आई असती तर अशीच असती का? दिव्या बोलली, थँक्स आंटी, मला तुमच्यात माझी आईच दिसली म्हणून रडू आलं. खरंच अधिराज किती लकी आहे, त्याच्याकडे तुमच्यासारखी गोड आई आणि बिझीसारखी स्वीटहार्ट आहे. अधिराजची मॉम बोलली, बाळ मीही तुझी आईच आहे. दिव्या त्यांना मिठीत मारते. त्याही तिला प्रेमाने जवळ घेतात. तेवढ्यात अधिराजचे फ्रेंड्स येतात. दिव्याला त्यांच्या घरी बघून शॉक होतात. समायरा अधिराजच्या आईला बोलते, आंटी अधिराज कुठे आहे? मुद्दाम लाडात येत बोलते. त्यांचा गोंधळ ऐकून बिझी बाहेर येतात. बिझीला अधिराजच्या ग्रुपमधल्या मुली आवडत नव्हत्या, पण त्या फक्त अधिराजसाठी त्यांना झेलत असायच्या. बिझी मनात बोलते, अरे देवा, सकाळी सकाळी या आयटम टपकल्या, आता पूर्ण दिवस खराब जाईल. नताशा बोलली, हाय बिझी. बिझी तिला हसू दाखवत. दिव्याचं लक्ष बिझीकडे जातं. ती त्यांच्या जवळ येते, त्यांना वाकून नमस्कार करते. त्याही खुश होत तिला मिठीत घेतात. दिव्या बोलली, स्वीट हार्ट, तुम्ही कशा आहात? बिझी बोलली, आता तुला बघितलं ना, मग मस्तच राहणार. नताशा बोलली, ए बहनजी, तू इथे काय करते आहेस हां? अधिराजची आई तिला काही बोलायला जाणार
त्याआधीच दिव्या त्यांना नाही म्हणून सांगते. अधिराजची मॉम बोलते, तुम्ही अधिराजला भेटायला आला आहात ना? जा त्याच्या रूममध्ये, मी तुम्हाला वरतीच कॉफी पाठवून देते. सगळे अधिराजच्या रूममध्ये येतात. आधी जस्ट फ्रेश होऊन बेडवर बसलेला असतो. ऋत्विक बोलला, हाय आधी, कसा आहेस? अधिराज बोलतो, मी मस्त. पर्वणी बोलली, अधिराज, ती बहनजी इथे काय करत आहे? अधिराज बोलला, कोण बहनजी? नताशा बोलली, अरे आपली दुश्मन दिव्या. अधिराज बोलला, ती आली आहे का? तेवढ्यात दिव्या आतमध्ये येते. लांबूनच ती अधिराजला विचारते, आता कसं वाटत आहे तुला? समायरा बोलली, हे यू, तुला काय करायचं आहे? आणि मुळात तू इथे काय करते आहेस? एवढं मोठं घर तू कधी बघितलं नसशील ना? जा इथून. अधिराज चिडून बोलला, समायरा, ही काय पद्धत आहे बोलायची? तिला मी बोलावलं आहे, तिला सॉरी बोल. नताशा बोलली, तू तिच्यासाठी समयवर ओरडतोस? अधिराज बोलला, हो. दिव्या इकडे ये. दिव्या बोलली, नको राहू दे, तुम्ही बोलला, मी जाते. अधिराज बोलला, तुला इकडे ये बोललो ना. त्याचा आवाज चांगलाच वाढला होता. दिव्या घाबरून त्याच्याजवळ येऊन बसते. तिच्या हातात हात गुंफून, आमचं प्रेम आहे एकमेकांवर, यापुढे तिचा अपमान मी खपवून घेणार नाही. ऋत्विक बोलला, चिल ब्रो. पर्वणी बोलली, आम्ही निघतो आता. सगळे निघून जातात. दिव्याला वाईट वाटतं, आपल्यामुळे त्यांच्यात वाद झाला म्हणून. दिव्या बोलली, आधी तू चिडायला नको हवं होतास त्यांच्यावर. कितीही झालं तरी फ्रेंड आहेत तुझे. अधिराज बोलला, फ्रेंड्स म्हणून काय झालं? ते तुझ्याशी कसंही वागतील. दिव्या बोलली, मला नाही यायचं तुमच्या मध्ये. वाटलंच तर आपण नको एकत्र यायला. अधिराज तिला रागात जवळ खेचतो. तिच्या ओठांवर ओठ टेकवत तिला रफ किस करतो. अधिराज बोलतो, परत कधीच माझ्यापासून लांब जायचं नाव नको घेऊ, आधीच सांगतो ठेवतो. दिव्या थोडा वेळ थांबून कॉलेजला निघून जाते. अधिराजही आता दिव्याच्या मदतीने लवकरात लवकर बरा होतो. दोघे मिळून अभ्यास करायचे. अशातच त्याची एक्झामही होते. आज त्यांचा लास्ट पेपर होता. सगळे कॅन्टीनमध्ये जमा झाले. रिधिमा बोलली, संपले बाबा एकदाचे पेपर. श्वेता बोलली, हो ना यार, पेपरमुळे झोपेची वाट लागली माझ्या. आकाश बोलला, झोप सोडून आपल्याला येतं काय? जेव्हा बघाव तेव्हा झोपेत असते. दिव्या बोलली, नको रे तिला चिडवूस. आता सुट्ट्या लागल्या, मी सगळ्यांना मिस करणार सुट्ट्यांमध्ये. उदास होत बोलती. नीलम बोलली, यार सगळ्यांनी माझ्या घरी या उद्या. समृद्धी बोलली, आपण असं केलं तर प्रत्येकाच्या घरी जायचं, तेवढंच आपण सोबत राहू, मज्जाही करू. सगळे खुश असतात, फक्त दिव्याला सोडून. कारण तिच्या घरी न्यायचं म्हणजे त्यांना मी माझी खरी ओळख सांगायला हवी का? ती विचार करत असते की फोनच्या रिंगने ती भानावर येते. अधिराजचा फोन असतो. अधिराज बोलला, कुठे आहेस पिलू? दिव्या बोलली, कॅन्टीनमध्ये आहे. अधिराज बोलला, थांब मी आलोच तिथे. अधिराज दिव्याजवळ येतो. दिव्याही त्याला बसायला सांगते. दिव्या बोलली, बस ना तू पण. अधिराज बोलला, हाय एव्हरीवन, कसे आहात? कसे गेले पेपर? समृद्धी बोलली, मस्तच गेले. तुला कसे गेले पेपर? अधिराज बोलला, मस्तच, बघू आता काय होतं ते. उद्या सगळ्यांनी माझ्या घरी यायचं, आमच्याकडे पार्टी आहे. दिव्या बोलली, कसली पार्टी पण? अधिराज बोलला, भाईची पहिली डील त्याने यशस्वी क्रॅक केली म्हणून डॅडने पार्टी ठेवली आहे. परिमल बोलला, आम्ही कसं येणार पार्टीला? म्हणजे आम्हाला सवय नाही आहे ना. अधिराज बोलला, ते मला काही माहीत नाही, तुम्ही येणार म्हणजे येणार. सगळे मान हलवून होकार देतात. दिव्याही खुश असते. आकाश बोलला, आम्ही आलेलं तुझ्या फ्रेंड्सला चालेल ना? अधिराज बोलला, ही पार्टी माझी आहे, त्यांची नाही. चला, तुमची परवानगी असेल तर मी दिव्याला घेऊन जाऊ का? सगळे एक साथ हो म्हणतात. अधिराजही दिव्याला घेऊन निघतो. तर मित्रांनो, कसा होता आजचा हा भाग? तर मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.